न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। श्री कानबाई मातेच्या मिरवणुकीत रंगला भक्तिभावाचा जल्लोष। आमदार सीमाताई हिरे आणि मनसेच्या दिनकर अण्णा पाटील यांच्या हस्ते नारळ वाढवून मिरवणुकीची सुरुवात। नवीन नाशिकमधील उत्तम नगर स्टॉप येथून सोमवार रोजी सकाळी 9 वाजता श्री कानबाई मातेच्या मिरवणुकीला भक्तिभावपूर्ण वातावरणात सुरुवात झाली। मिरवणुकीचा शुभारंभ पश्चिम मतदारसंघाच्या आमदार सौ सीमाताई हिरे आणि महाराष्ट्र निर्माण सेनेचे प्रदेश सरचिटणीस दिनकर अण्णा पाटील यांच्या हस्ते नारळ वाढवून करण्यात आला। या मिरवणुकीत अंबड पोलीस स्टेशनचे निरीक्षक मधुकर कड, मनपाचे कार्यकारी अभियंता संदेश शिंदे, मनसे शहर अध्यक्ष सुदामभाऊ कोंबडे, भाजप शहर अध्यक्ष सुनील केदार, माजी नगरसेविका हर्षताई बडगुजर, योगिता हिरे, रत्नमाला राणे, प्रतिभा पवार, मुकेश शहाणे, तानाजी जायभावे, जगन अण्णा पाटील, डॉक्टर वैभव महाले, राहुल गणोरे, विकास नांद्रे, योगेश ठाकरे, सोनाली ठाकरे, नामदेव महाजन, प्रशांत जाधव, गिरीश पालवे आदी मान्यवर व भक्त सहभागी झाले होते। या मिरवणुकीत पारंपरिक वेशभूषेत कानबाई भक्तांनी विविध नृत्यांद्वारे उत्सवाला रंगत आणली। खास आकर्षण ठरल्यात फुगड्या। आमदार सीमाताई हिरे व योगिताताई हिरे यांनी देखील सहभागी होत भक्तिमय रंग भरलेत। हजारो महिला भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते। खानदेशी भक्तिगीतं, ढोल ताशांच्या गजर आणि पारंपरिक वाद्यांचा सूर यामुळे संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले। मिरवणुकीदरम्यान विविध ठिकाणी नाश्त्याची सोय करण्यात आली होती। या उत्सवाचे आयोजन रवी पाटील, नितीन माळी, सुरेश सोनवणे, दिलीप भांबरे, भगवान पाटील, प्रवीण मोरे, यशवंत नेरकर, राजेंद्र जडे, युवराज पाटील, रवींद्र पाटील, प्रकाश अमृतकर आणि कानबाई भक्त मंडळींनी केले होते। गेल्या 18 वर्षापासून आपण सार्वजनिक कानबाई उत्सव साजरा करत असतो। तर याही वर्षी आपण नवीन नाशिक शहरात सार्वजनिक कानबाईची मिरवणूक काढली। या मिरवणुकीला श्रीफळ वाढवून प्रत्येक पक्षाचे इथं भारतीय जनता पार्टीचे आमदार सीमाताई हिरे, लक्ष्मण सावजी, मनसेचे आपले अण्णा पाटील, तसेच राष्ट्रवादीचे इतर पदाधिकारी सर्व या कार्यक्रमाला उपस्थित होते आणि या कार्यक्रमाची अशी शोभा दरवर्षी वाढत राहणार। आज सकाळी 7:30 वाजता सातपूर या ठिकाणी नारळ फोडून उत्तम नगर इथं 9:30 वाजता आपण ही मिरवणूक चालू केली आणि या मिरवणुकीला आमच्या समितीचे नितीन माळे असतील, सुरेश सोनवणे असतील, प्रवीण मोरे असतील, युवराज पाटील असतील, यशवंत नेरकर, भगवान पाटील असतील, भांबरे साहेब असतील, निकुम साहेब असतील, यांनी साऱ्यांनी या कानबाईला एकत्रित करून हा कार्यक्रम यशस्वी करण्याचा प्रयत्न केला की गेल्या 4000 वर्षापासून या कानबाई मातेची स्थापना पूर्वी मोगलांपासून ही कानबाई माता चालत आलेली ती आज आपण नंदाच्या दारावरून कानबाई माता आलेली आणि त्या कानबाई मातेला आज एक चांगल्या पद्धतीने इथं या शहरात स्वरूप मिळतंय। जसं उत्तर महाराष्ट्रात कांद्याच्या जळगाव, धुळे, नंदुरबार, शहादा या ठिकाणी ज्या पद्धतीने कानबाई उत्सव होतो त्याच्याही पेक्षा जास्त जोराने आपल्या नाशिक शहरात हा कानबाई उत्सव व्हायला लागला। एवढंच मी बोलतो, धन्यवाद। खानदेशची कुलस्वामिनी कानबाई मातेचा उत्सव दरवर्षाप्रमाणे याही वर्षी चांगल्या प्रमाणात साजरा होत आहे। या कानबाईची मिरवणूक उत्तर नगर येथून मनसेचे सरचिटणीस दिनकर अण्णा पाटील यांच्या हस्ते नारळ वाढवून सन्माननीय श्रीमती आमदार सीमाताई हिरे, लक्ष्मणजी सावजे, आमचे मनसेचे शहराध्यक्ष सुदाम कोंबडे, सुधाकरजी बडगुजर असे सगळे पक्षाचे नगरसेवक हे सगळे उपस्थित होते। या उत्सवाला नागपंचमीपासून श्रावण महिन्याच्या नागपंचमीपासून या उत्सवाला सुरुवात होत असते आणि फार मोठ्या प्रमाणात हा उत्सव साजरा होत असतो। या उत्सवाला सगळे कानबाई समितीचे सगळे सदस्य, सगळे आयोजक सहकार्य करत असतात। रवी पाटील असतील, प्रकाश बाबा असतील, नेरकर असतील, प्रवीण मोरे असतील, जडे साहेब असतील, सुरेश सोनवणे असतील आणि या उत्सवाला
नाशिकमध्ये पोहोचलेला आहे. जसा खानदेशात